हां सगळ्या पत्रकार भावाचे हांव स्वागत करता. आनीक आज आमची पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची मिटींग जाली आनीक गोंयांत ज्यो घडामोडी घडटात ताजेर पुराय आमी डिस्कस केलें. तातूंत नवीन जे हें कितें जाल्लो मुवमेंट म्हणजे आमच्या अध्यक्षाचेर काही जे आरोप जाले की लेजिस्लेटीव कमिटीच्या विरोधकाचे जी मिटींग आहा ताका मॅसेज धाडून सुद्दां आयलो ना असो एक खोटो प्रचार जालो विरोधी पक्ष नेत्या कडच्यान. आनीक सगळ्याक अशें एक नॅरेटीव तयार जालें की आमचो अध्यक्ष आमचो आमदार फातोर्डेचो विजय सरदेसाय हो ऑपोजिशनाक कॉपरेट करपाक सोदना अशें एक सबंद गोंयभर एक पिक्चर धाडपाची एक जें काम जाणून बुजून म्हळ्यार अशें न्ही की बाबा तें चुकून जालें किंवा अशें जालें, एक जाणून बुजून जालें म्हणजे एक विलन टायप करपाची एक जी काँग्रेस पक्षाच्या ऑपोजिशन लिडरा कडच्यान जें जालें ताजे बाबतींत आमी सामकी आमची पार्टी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी सामकी अपसेट जाली. म्हणजे आमी जेन्ना गेल्ली 2 वर्सां आमी सतत सगळी ऑपोजिशन एक जावचें आनीक ऑपोजिशन सगळी एक जावन लोकां म्हऱ्याक वचचें आनीक सरकार घडोवपा साठी हें जावपा जाय असो जो एक आमी विचार सगळे लोकां मुखार मांडटाले आनी त्या साठी आमी प्रयत्न करत आशिल्ले. लास्ट 2 वर्सां सतत आमचो अध्यक्ष तांच्या हातूंत आशिल्लो. अशे वेळार प्रत्येक खेपेक कितें तरी खुसपट काडूं आनी खोटें खरें उरलेले प्रश्न आशिल्लो की जर आमचो अध्यक्ष मुद्दम जर गेलो नाशिल्लो किंवा ताजे नंतर सांगिल्लें पूण हें दाखोवप तुका मोबायलाचेर मॅसेज घातलो म्हूण दाखोवप जो मॅसेज घातलोच ना आनी ताजे नंतर मागीर तो कोणा ते तांच्या आनी खुलास करप की तो ताका गेलो ना तो आनी कोणाक गेलो अशी हें जावंक शकना, अशी चूक जावंक शकना. ही जाणून बुजून केल्ली चूक. त्या साठी आमच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीन ठरयलें की सद्याक जी आमगेली टॉक्स चालू आसात ती टॉक्स आमी म्हणजे आघाडीची दृश्टी म्हणजे सगळी एक जावपाची दृश्टी विरोधाक ती आमी सद्याक सस्पेंड दवरला, आमी स्थगीत दवरला. सद्याक आमी ताजेर कांय उलोवचें ना आनीक फुडें आमी सद्याक टॉक्स करपाक वचचें ना. हे इलेक्शनूय तशें आंगार आयिल्ली ना आनी आमी सगळें सस्पेंड दवरला. आनी आमी ठरयलें की आमची पार्टी सद्याक आमी फोकस दवरपाचो की आमची पार्टी स्ट्रॉंग करपाची, आमची पार्टीच्या बाबतींत जें जें कितें करपाचें आहा तें कन्न घेवपाचें आनी ताजे नंतर पूण सद्याक खंयच्याच पक्षा कडेन आमी उलोवपाक वचचें ना. आमी सद्याक धरून तें दवरला. आतां आमचे पार्टीचो फुडें जें कितें करपाचें आहा तें आमगेर विकास भगत सांगता. जशें आमच्या पार्टीचे वायस प्रेजिडेंटान तुमकां सांगलां की सद्याक टॉक जो आसा उलोवणी अलायन्स जनरल सेक्रेटरी सद्या सांगलां की आमी बंद दवरतले. तसोच आमचा PAC भितर हें जालें कारण खुबदां जाणून बुजून करप आनी आमी ताका बळी पडप अशें फुडाराक जावचें ना. कारण पक्षान ह्या मॅटराचेर आतां उलोवपाचें बंद करपाचें ठरयलां. त्याच बरोबर PACक आमी अशें ठरलां की आमचे अध्यक्ष 40 मतदारसंघां भितर एक दिसाचो म्हणजे सकाळीं वचून रातचो येवपाचो दौरो करतलो. ताजे उपरांत आमी यात्रा काडटले. जशें पयलीं ठरयल्लें त्या प्रमाणे 40 मतदारसंघां भितर आमी यात्रा करतले. पार्टी वाडोवप दर वेळाचें कितें जाता एलायन्साचें टॉक जाता आनी पार्टी वाडपाचें आमचें थंयच बंद जाता. पार्टीचो ग्रोथ जो जावपाक जाय तो जायना, तो बंद जाता. म्हणून आमी स्पश्ट ठरयलां की पार्टीच्या ऑर्गनायजेशनाचेर आमी पुरायपणान फोकस करप, नवीन इंडक्शन करून घेवप, नवीन युथांक पार्टी भितर घेवप, नवीन लिडरांक पार्टी भितर घेवप आनी 40 म्हणजे 40 जे मतदारसंघात 40 मतदारसंघां भितर पार्टीचें पुरायपणान ह्या एक 2-3 म्हयन्यां भितर लक्ष केंद्रीत करून पक्ष वाडोवपाचें आमचें पुराय ध्येय आसा. त्या दृश्टींतल्यान आमचें उलोवप जालें. त्याच बरोबर पयलीं कुशावतीचे जे मतदारसंघ येतात 5 मतदारसंघ कुशावती भितर येतात. सांगें, सावड्डें, कुडचडे, केपें आनी काणकोण हांगा एक दिवसाचो दौरो एसेंब्लीच्या चालू जावचे पयलीं आमी हे पयलीं एक दिसाचो म्हणजे 5 दिसांचो दौरो आसतलो 5 मतदारसंघां भितर. हातूंत फोकस जातले. महिला वर्ग आसत, युवा वर्ग आसत, किंबहुना जे बाकीचे फार्मर आसा शेतकरी भाव आसत सगळ्यांक वचून मेळप
तांची घराणी आयकून घेवप आनी जाता त्या पद्दतीन विधानसभे भितर मांडपाचो प्रयत्न आमी कुशावतीक भितर करप असो ठरला. आनी एसेंब्ली जावले उपरांत सालसेताचे 8 मतदारसंघ येतात ते, मागीर मुर्मू गांवाचे 4 मतदारसंघ, त्याच बरोबर फोंडा तालुक्याचे 4 मतदारसंघ आमी पुरायपणान कवर करतले. हें जाले उपरांत सावथ गोवा जाले उपरांत आमी नॉर्थ गोवाचे तिसवाडी आसत, बार्देस आसत, सत्तरी आसत, दिवचल तालुका आसत, पेडणे तालुका आसत, ह्या सगळ्या तालुक्याक आनी सगळ्या मतदारसंघां भितर वतले एक दिसाचो दौरो. ताजे उपरांत आमची यात्रा जातली आनी पुरायपणान म्हणजे हांव परत एकदां स्पश्ट करतां, आमचें पार्टीचें ऑर्गनायजेशन वाडोवपाच्या दृश्टीन आमचें काम चालू जातलें. देव बरें करूं. आयज आमची पॉलिटिकल रिलेशन कमिटीची मिटींग PACची मिटींग जाल्ली आहा आनी त्या मिटिंगेन आमचे जे 10 मेंबर आहा हांचे डिसिजन जाल्लें आहा. जशें आमचे जनरल सेक्रेटरी सर मोहनदास लोलयेकरान सांगलां की आमी आयच्यान ह्या मिनटांतल्यान काँग्रेस पक्षा लागीं अलायन्स स्टॉक सस्पेंड करता आनी अलायन्स स्टॉक हाजे मुखार जावचें ना. कारण प्रत्येक पावट पक्षाक लायटली ट्रीट करप, पक्षाक खाला उडोवप हें आमी आनी खोपोवन घेवपाक शकना. आमचे पक्षाक रिस्पेक्ट आहा, आमचे पक्षाक एक खंय तरी हें आहा. तशेंच आमी युवा अध्यक्ष जाल्ल्या कारणान जी आमी युवा इंडक्शन जी आशिल्ली, ज्या मतदारसंघान जावं सालसेटीन जावं बाकीच्या मतदारसंघांनी जी काँग्रेस पक्ष आमचो अलायन्स आहा देखून आमी ती खंय तरी दवरलेली की लोक आमकां जॉयन जावपाक सोदताले, ही सगळीं इंडक्शन्सां आमी आतां क्लियर करतले. कारण खंय तरी आमकां आमचो पक्ष 40 मतदारसंघां व्हरपाचो आहा आनी अलायन्स बिलायन्स जें कितें आहा हे उपरांत मागीर आमी विचार करतले. पूण सद्याक ते सगळे टॉक्स आमी सस्पेंड करता. कारण आमच्या अध्यक्षाक एक विलन ह्या गोंयच्या पॉलिटिक्सान प्रोजेक्ट करपाचो जो प्रयत्न जाला ताजो आमी निशेध करता आनी हाज्या मुखार ही टॉपीक क्लोज जाली. हाजेर आनी आमी डिस्कशन जावचें ना. कोणें आमचेर कितें उलयलें कितें केलें ताजेर आमी उलोवपा ना. आमी सिरियस आहा. आमकां भारतीय जनता पार्टी घरा धाडपाची आहा. लोकांचे गोंयकारांचो जो व्यू आहा की BJP घरा धाडप हाजेर गोवा फॉरवर्ड पार्टी सारकी सिरियस आहा आनी BJP घरा धाडप हेंच आमचें ध्येय आहा आनी गोंयांक एक बरो सरकार दिवप हाजेर आमी आतां फोकस करतले. ना ते अजून काय ठरलेलं ते काय ना. आमचे इलेक्शन decision. लेट आहा न्ही. त्यानंतर आमी पयले इलेक्शन म्हाजे कोतान मार्चाक जावपा जाय न्ही, फेब्रुवारी मार्च न्ही. त्यानंतर आमी आतां आमगेली पार्टीचे स्ट्रेंथ चेक करतले सगळ्याक आनी त्यानंतर मागीर कितें जाता सद्या स्टॉप दवरलो. कित्याक ना जाल्यार ते डिस्कशन हातूंत उरता आनी आमी पार्टी कडेन लक्ष दिवपाक पावना. सो पार्टी कडेन आमी लक्ष दिवन आतां पळयतले. ताजे नंतर तांचे कडेन कितें रिस्पॉन्स येता त्याच प्रमाणे आमी सस्पेंड केला. हाजो अर्थ असो न्ही की आमी टॉक्स बंद केला. सगळे टोटल सद्या सस्पेंड केला. इन फ्युचर जर कशें जर आसा आमगेले आमी सगळे भोंवतले आनी ताजे नंतर हें जालें जायत तांगेलो कसो रिस्पॉन्ड मेळटा त्या प्रमाणे हें करपा जाता न्ही. विजय सरदेसायाच्या बर्थडेक एक डिक्लेअर केल्ले अनंत चतुर्थीक आमी डिसायड करतलो ते कितें मागीर न्ही अनंत चतुर्दशी येवची आहा न्ही. आतां आमी अनंत चतुर्दशी ना अनंत चतुर्दशीक जवळ जवळ आतां 1.5 म्हयनो आहा. आतां 1.5 म्हयनो म्हळ्यार आमकां सबंद मतदारसंघां वचपाक मेळटली न्ही. ताजे नंतर आमकां पल्स कळटल्यो लोकांल्यो कशें आसा. ताजे नंतर अनंत चतुर्दशीक परती आमच्यान हें करपा जाता न्ही, डिक्लेअर करपा जाता. सो 1.5 पल्स न्ही. आमी सगळ्या कडेन वचपा जाय न्ही आमकां. आमी जो पर्यंत कितें जाता टॉक्स जेन्ना करतात तेन्ना बाकीच्या मतदारसंघां वचनासतना आमी हें करूं शकना न्ही. सो त्या देखून आतां सद्याक टॉक्स सस्पेंड करून दवरिल्ले आमी. टाइम कमी आसतना इतलो तुमी करून पावतले सगळे टायम कमी म्हणटा तें कांय ना. रात दीस काम केलें जाल्यार हें जाता. एक तुका हें आसा की युद्धाचें हितून म्हणटा की रात्रन दिना आम्मा युद्धाचा प्रसंग म्हणटा तशें. हें इलेक्शन म्हणटा एक टायपाचें युद्ध न्ही. मोहनदास सर, विजय सर देसाई गेल्या 2-3 वर्षापासून कायम सांगतात की आघाडी संदर्भातला आपला जो विषय आहे तो इथल्यांशी म्हणजे काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. आपला मूळ विषय आहे राहुल गांधी. यस राईट. ते आजपर्यंत कायम म्हणतात. मग ही सगळी जी परिस्थिती आहे या परिस्थिती संदर्भात विजय सरदेसाई राहुल गांधींच्या आता संपर्क साधणार आहेत का किंवा काही संवाद नाही सांगतो. आम्ही अजून अलायन्स मध्ये आहे. आम्ही अलायन्स तोडलेला नाही. आम्ही जे आता पुढच्या इलेक्शनची बोलणी आहेत म्हणजे कशी जागा वाटप किंवा काय करायचं ते बंद केलेलं आहे. म्हणजे आमच्या दृष्टीनं आम्ही ते सस्पेंड केलं आहे. आता राहुल गांधीची बोलणी नंतर येणार. आता त्यांचे इथले जे हे आहेत म्हणजे प्रभारी आहेत त्यांचा रिस्पॉन्स काय येतो तो बघूया. नाही त्याच्यानंतर मग टॉक्स करायची नाही करायची. सध्या आम्ही चर्चेच्या गुऱ्हाळातच बसलो आणि आम्ही आमच्या पार्टीकडे लक्षच दिलं नाही तर आमची पार्टी वीक होत राहणार.
सो ती होऊ नये म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सध्या आमच्या पार्टीवर फोकस करायचा. पण आतापर्यंत युतीच्या चर्चा ज्या होतात, हा. आता तुमच्याकडे 7, 8 किंवा 9 महिन्याचा वेळ हा. आहे, तुम्ही ती शेवटपर्यंत नेता आणि शेवटच्या आठवड्यात आम्ही शेवटपर्यंत नेत नाही. नाही नाही नाही, दोन्ही पक्ष काँग्रेस असेल आम्ही आज कुठलाही पक्ष. आम्ही आजही तयार होतो. आम्ही आमच्या अध्यक्षांनी पूर्वी सांगितलं आहे आम्ही आताही तयार होतो हा. सगळं. परंतु जेव्हा अध्यक्षाच्या विरुद्ध हा. किंवा आमच्या पक्षाच्या विरुद्ध हा. वेगवेगळे अफवा पसरल्या जातात, अफवा षडयंत्र. पसरल्या जातात आणि ते षडयंत्र करतात, तेव्हा आम्हाला काहीतरी स्टेप घ्यावीच लागते. नाही आम्ही गप बसू शकत नाही. समजा उद्या मला कोणीतरी शिव्या आणल्या तर मग शिव्या देताना मला ते बघावं लागणार का कसं झालं. सो त्या दृष्टीनं आम्हाला काही विचार करावा लागतो. पण एकंदरीत तुम्हाला असं वाटतं का की गोवा फॉरवर्ड, काँग्रेसला गोवा फॉरवर्ड युतीच पाहिजे, पण त्यांना शेवट निवडणुकीत आघाडी करायची नाही, काँग्रेस नाही तर आम्ही त्याच्यावर काही नाही, आम्ही त्यांच्या मनात काय ते मी बोलू शकत नाही. आमचे एक्सपिरियन्स पूर्वीचं तसं आहे, परंतु याचा अर्थ असा की आम्ही आता बोलू शकत नाही तो काय करणार किंवा कसं करणार. आमचं सध्याचं हे की आम्ही ठरवलं आहे की आमच्या पक्षाच्या वाढीकडे आम्ही लक्ष द्यायचं आणि बोलण्याच्या गुऱ्हाळात अडकून पडायचं नाही, म्हणून आम्ही हे केलेलं आहे. आता हा मेसेज त्यांच्याकडे आला तर त्यांचा काय मेसेज येतोय ते बघूया. शेवटचा एक प्रश्न विचारतो. आपच्या आतिशीने गेल्या वेळेला एक आरोप केला होता की काँग्रेस ज्या वेळेला युती करायची असते निवडणुकीत त्यावेळेला काँग्रेस कायम इतर जे पक्ष असतात त्या सगळ्या पक्षांना शेवटपर्यंत नेते, शेवटच्या सेकंदापर्यंत, आणि अखेरच्या टप्प्यात आपल्याकडे जास्त जागा आतिशी काय बोलली याच्याबद्दल मी बोलू त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही. तुमचा पक्ष सहमत आहे? मी तिच्या आमच्या पक्षाचं हे वेगळं आणि तिचं वेगळं. तिचा काय अनुभव आहे आणि तिनं काय शेअर केलंय आम्हाला माहित नाही. आमचा अनुभव आहे पूर्वी आहे तसा की चर्चेचं गुऱ्हाळ वाढत राहतं आणि लास्ट मिनिट सीट शेअरिंगला होत नाही. सो आता आम्ही पूर्वी ठरवणार की आम्ही कुठं कुठं पक्ष बांधायचा, पक्ष कसा वाढवायचा आणि त्याच्यानंतर सहज मिन टाइम होणार. म्हणून सध्या आम्ही त्या चर्चेच्या गुऱ्हाळात अडकायला तयार नाही. म्हणजे चर्चेची आज बोलणी करणार उद्या बोलणी करणार हा प्रश्न नाही. म्हणजे आम्हाला एक डायरेक्ट जाता येतं सगळ्याकडे. नाहीतर काय होतंय की आम्ही जेव्हा म्हणतोय की युती करणार बाकीचे तेव्हा लोकांना वाटतं की युती करणार तुम्हाला कुठल्या पक्ष सीट लढणार हे सगळं. आता हा प्रश्न नाही आमच्याकडे. आता आम्ही आमचा हे वाढवणार आणि वाढवताना नंतर आम्हाला लक्षात येणार की आम्ही कुठं कुठं वाढवलेलं आहे आणि तोपर्यंत जर त्यांना सद्बुद्धी आली आणि हे झालं तर प्रश्न नाही. परंतु असं याचा अर्थ असा नाही की आमच्या विरुद्ध षडयंत्र करून किंवा कोणत्याही तरी अफवा पसरणं आम्ही सहन करत नाही. विकास बाब, आम्ही पळयले तुमचेर जो अध्यक्षाचेर जो आरोप घालता तो फक्त युरी आलिमाव हो आरोप घालता, पण पार्टी वयच्यान समज पळोवपाक गेले जाल्यार गिरीश चोडणकर खंय तरी सॉफ्ट कॉन्टॅक्टान तुमचे वांगडा आसा आणि सगळे बरे युती घेवन फुडें अशें ह्या विचाराचेर गिरीश चोडणकर दिसता. पूण अचानक तुम्ही हे जे डिसिजन घेतले ते कित्याक लागून घेवचे पडले तुमकां? पळय कितें जाता, गिरीश जेन्ना सावन अध्यक्ष म्हूण आयलो तो सतत संपर्कांत आसात, बरी गजाल. गेल्ल्या म्हाका दिसता पयलीं बी युरी आलेमावन आमचेर आरोप म्हणजे आमच्या अध्यक्षाक जुडास म्हणलो ते आमच्या सगळ्या पार्टी वर्करांक धरून सगळ्यांक वायट दिसलें. प्रत्येकान आमी म्हाका दिसता हांगाच प्रेस कॉन्फरन्सींत ताजो निशेधूय केलो. हे सेकंड टायम जालो मात तो खंय तरी दाखयता आमचो अध्यक्ष फोटो लयत म्हणून. आनी अध्यक्षान आमचे काल दाखयलें बी की आपूण कसो क्लीन असो तो. तिनूय नंबरा वयल्यान मेसेज आयली ना सगळ्या त्या विशयां खोलायेन वचना, कारण अध्यक्षान जेन्ना स्पश्टीकरण दिलें ताजे वयर हांव येवप बरोबर दिसना. म्हाका दिसता खंय तरी काँग्रेसी कडच्यान आमकां क्लियर येवपाक जाय हो विशय कित्याक घडलो आनी कित्याक लागून ते. जोपर्यंत ते विशय क्लियर येना तोपर्यंत आमी आमचो पक्ष वाडोवपाच्या दृश्टीन काम करतात. आमी सद्याक आमचे ठरयलां की आमी सस्पेंड करपाचें, ताजेर आनी त्या विशयाचेर उलोवपूच ना. हे आमी सारकें म्हणजे PSC भितर आमी ठरयलां की आमी उलोवपूच ना म्हणून आमी तें स्थगीत दवरलां. आजत आमी बंद केलें जायना, स्थगीत दवरलां. फुडाराक जशें कशें त्या प्रमाण दवरप आनी पक्ष बांदणी करपाचे हाजेर सामकें जोर दिवप. अध्यक्षान आनीक आमकां सगळ्यांक सांगलां दिला की आदेश दिला की सगळ्यांनी प्रत्येकान पार्टी खातीर आतां जोमान कामां लागपाचें आनी सगळ्या मतदारसंघांक ज्यो कितें इंडक्शन आसा आमी स्थगीत दवरले कांय मतदारसंघां भितर ते क्लॅशीस जावपा नाका म्हणून त्या सगळ्या मतदारसंघां भितर आमी म्हाका दिसता युवा जितले आमकां इंडक्ट जावपाचे ते करतले, बाकीचे लिडर जावपाचे कोण आनी ते सगळ्यांनी स्टार्ट करता. म्हाका दिसता फुडल्या विकांतल्यान आमी आमची शिसाचो फायदो बीजेपीक जातलो अशें दिसता ना. आमी त्या दृश्टीने प्रयत्नशील उरतले की आमगेले टार्गेट आसा की बीजेपीक हरोवप, बीजेपीची सरकार हरोवप आनी त्या दृश्टीन आमी सगळे आसले. बीजेपीक फायदो करपा साठी खंयचीच स्टेप आमी तशी घेवची ना. पूण हाजोर तसो न्ही की बीजेपीक फायदो जातलो म्हूण सांगून आमी सदांच पडती नमती घेवन आमी कामच करनासतना रावप हेंय जावंक शकना. तुम्ही एकामेकाचे सगळे इगोज तुम्ही घेऊन बसले. इगो न्ही हो, दीस इज नॉट इगो. इगोचो हातूंत इगोचो प्रश्नच येना. काँग्रेसीन युरी
युरीन तुमका विजयाक म्हटल्यावर तुमच्या कार्यकर्त्यांक वायट दिसलें न्हू आणि आता ना, ना, तुम्ही नाही, हे नाही. स्थगीत पळय दवरला. पळय एक सांगता युरीन कितें म्हणलें म्हण कार्यकर्त्यांक वायट दिसलें ना कित्याक कार्यकर्त्यांक वायट दिसपाचो प्रश्न ना ते खोटें उलयलो म्हण आमकां दिसलें हे सगळे घेऊन हय. बसल्यार तुम्ही कशे उडयतले काय म्हणटा? नाही घेवन बसना आमी स्थगीत दवरला घेवन बसलो ना आमी त्या टॉपिकाचेर आतां उलयना युरीन आमकां कितें म्हणलें पळय तो टॉपीक आमी क्लोज केलो आमगेल्या अध्यक्षान सांगलें तो टॉपीक आमी क्लोज आमी आतां आमची पार्टी वाडोवप कशी आनी हाजे बाबतींत फोकस दवरपा साठी केला बाकीचो तो युरी कितें म्हणटा किंवा फाल्यां तो कितें म्हणटलो हाजे बाबतींत आमी कांयच घेवन बसना आमकां युगोचो प्रश्न ना आमकां गोंयची जनतेक कितें जाय तें आमगे पडिल्लें मोहनबाब तुम्ही म्हणला तुमकां बीजेपीक हरोवपाक जाय हय. युती करिनासतना तुम्ही बीजेपीक हरोवपाक शकतले त्या देखूनच पळय सद्याक आमी युती करना म्हण सांगलें ना खंयच म्हाजी तूं खंय हा युती करना म्हणलं आमी केन्ना म्हणलां आतां ना, तूं स्थगीत दवरिता. स्थगीत पळय दोन गजाली स्थगीत म्हळ्यार कित्याक एक म्हयनो स्थगीत दवरली की 15 दीस स्थगीत तांगे कसो रिस्पॉन्स आसा स्थगीत करप आनी युती तोडप किंवा युतीची आमी बोडणीच करची ना अशें म्हणप तो डिफरन्स आहा स्थगीत म्हळ्यार कितें एक टायम उरता त्या टायमाक आमी आतां पक्ष वाडोवपाक पळयता सगळे कडेन भोंवपाचो मेन टायमाक ती चालू जावंक शकता न्ही जर आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मेळ्ळो आनी आमकां कळ्ळें की बाबा ते तयार आसात किंवा हें करपाक ताजे नंतर आमी परत चालू सस्पेन्शन केन्ना रिवोक करपाक न्ही कितलो टाइम तुम्ही सस्पेंड करतले आता हे आमी सस्पेंड कितलो टायम दवरतो न्ही दॅट वील टायम जेन्ना येतलो पळय जी परिस्थिती कशी येतली ताजे नंतर ठरयतले तुम्ही काय परिस्थिती म्हटल्या सो एक्झॅक्टली तुम्ही किती एक्सपेक्ट करता काँग्रेसी कडल्यान कोण काँग्रेसी कडल्यान तुम्ही किती एक्सपेक्ट करता आमी सद्या काँग्रेसी कडेन तशें कांयच एक्सपेक्ट करनात फक्त आमकां अशें दिसता की काँग्रेसीन ज्यो कितें ते उलयतात ताका मातसो जिबेक आनी बाकीचे जे कितें नरेटिव्ह ताका लगाम घालपाक जाय हें ठरयतात की ना जाल्यार आमी प्रत्येक खेपेक तो उलयलो आमी तितूंकूच कशें जाता की आतां एकट्यान कोचपाणी उलयलो समज 15 दीस तितूंक गेले आमगे ऑर्गनायजेशन वाडोवपाक पावना मागीर 15 दिसांनी परती युती बोलणी जाली परती आनी कोण कितें उलयलो परती 15 दीस गेले हें जावपाक जायना सो हें सगळें बंद जावपाक जाय म्हण त्या देखूनच पण 15 दिसांनी आमी फक्त क्लॅरिफिकेशनच दिवपाक रावतले ना आमचो अध्यक्षाक पावलें नाशिल्लें हें पावलें नाशिल्लें क्लॅरिफिकेशन दिवपाचो टायम ना सो आमी चालू दवरतले आमगेले 40 मतदारसंघात तूं एक मतदारसंघात कितले दिसाचो दौरो आसतलो कितें एक दिसाचो दवर तुमचे प्रेसिडेंटान सांगलेले फाटी की ते मच करपाक रेडी आसले राहुल गांधी कडेन हय ते प्रेसिडेंटान सांगिल्लें ते अजून तुम्ही रेडी आहात तेजेर आतां तो विशय आयलो ना न्ही आतां आमी तो विशय दवरतो तो एक्चुअली काँग्रेसी जेन्ना अध्यक्षान आमचे सांगलें तांकां सो विशय तांचे कोर्टाक उरलो न्ही सो आतां ताजेर परती डिस्कशनच केलें ना आमी मर्जराचो किंवा हाजो डिस्कशनच केलें ना तें काँग्रेसीन ठरोवप न्ही आतां जेन्ना हांव तुका इन्विटेशन दिता किंवा हांव तुका इन्विटेशन धाडटां ताजेर रिप्लाय करपाचें काम तांचें तुमी तांकां विचारपाक शकता बाबा कितें जालो म्हण तें तुमच्या अध्यक्षान विजयान फाटी म्हणलेलो आमकां हायकमांड ना म्हणून हय आमकां लोक हायकमांड हय म्हण आमी लोकां म्हऱ्या वता न्ही आतां म्हण आमी लोकां म्हऱ्या वतात हे काँग्रेसीचे तुम्ही आता स्थगित दवरला पण आप आदमी पार्टी आणि आरजेडी आमी आम आदमी पार्टी कडेन अजून टॉक्सच केले नाशिल्ली सो आमी सद्या ती स्थगितच आसा आमगेली आम आदमी पार्टी किंवा बाकी आमगे अलायन्स सद्या काँग्रेसी बरोबर आसा तो अलायन्स आमी तोडनात तो अलायन्स आमगे चालू आहा बोलणी स्थगीत केलो हाजो अर्थ अलायन्स तोडना याद दवरात म्हणजे फाल्यां मिसअंडरस्टँडींग जावपा आमी अलायन्स तोडना अलायन्स आसा आमगेलो तो उरतलो पूण बोलणी जी आसात फुडली इलेक्शनाची बोलणी ती बोलणी आमी स्थगीत दवरला आरजे आणि आपाचे कितें काय हांव मागीर हेंच ना आरजी आनी आप म्हणटा तेजे कडेन आमी केन्ना कॉन्टॅक्टच केलो ना सो गरज ना गरज आसा काय ना तें आतां आमकां सगळें दवर करतरी कळटलें की गरज आसा काय ना म्हण किंवा तांकां कितली गरज आसा काय ना तें आहा न्ही बरें म्हाका एक वाटे भायर चली दिसली आनी ताजे एक मिनीट म्हाका भायर चली दिसली आनी ताजे म्हाका लग्न तिका कितें दिसता तें जाय न्ही ओगी एक वर्षान जावंक शकना न्ही सो आरजीक आनी आपाक तुमी विचारपाक की तांकां गरज आसा काय म्हण समज म्हाका बरी गरज आहा आनी तांकां गरज ना कितें फायदो उलोवन सर आघाडी जर झालीच हा. समजा तर गोवा फॉरवर्डला किती जागांची नाही ते त्यासाठीच आम्ही आता आमचा यात्रा चालू आहे यात्रेनंतर आम्हाला कळणार की आम्ही किती जागा मागू शकतो आणि किती जागा जिंकू शकतो काँग्रेसानूय आता हे काढलं यात्रा हय, तुमची आणि आता बराबर करतले. ना प्रत्येक पार्टीक रायट आहा आनी प्रत्येक पार्टीन आपआपल्या हें पळोवपाक जाय न्ही खंय आपूण कितलो उदकां आसा आनी आपल्या कितें आहा तें पळोवपाक जाय न्ही सो बट नॅचरल तांणी काडली म्हूण आमकां कांय ऑब्जेक्शन ना वांगडा यात्रा गेलेले बरें जावं अनफॉर्च्युनेटली ते जायना पळोवया एखादी फुडें कशें जाता तें ओके थँक्यू थँक्यू बाबा